नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात SR न्यूज. नुकतेच अमेरिकेचे उपपराष्ट्रमंत्री भारतात आले. त्यांचं येण्यामागचं कारण म्हणजे भारतामध्ये दिल्लीत आयोजित करण्यात आलेला रायसिना डायलॉग म्हणजेच रायसिना चर्चासत्र परिषद. या ठिकाणी बोलताना त्यांनी एक उल्लेख केला की भारताला आम्ही चीन बनू देणार नाही. याचा अर्थ असा की जे अमेरिकेने 1980च्या दशकामध्ये चीनला ज्याप्रमाणे सहाय्य केलं, टेक्निकल म्हणजे तांत्रिक सहाय्य केलं आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन त्या ठिकाणी वाढवलं आहे. अनेक मोठे मोठे कारखाने चीनमध्ये उदयास आले आणि जगभरामध्ये त्यांनी चीनी माल पोहोचवला आहे. याच्या मागचं कारण म्हणजे 1970 नंतर अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजीला खूप महत्त्व आलं आणि इतर गोष्टींमध्ये लक्ष न घालता, छोट्या छोट्या उत्पादनामध्ये लक्ष न घालता मोठ्या प्रमाणात आपण टेक्नॉलॉजी विकसित करायचं आणि जगाला आपल्या मुठीमध्ये घ्यायचं, असा त्यांचा विचार त्या काळामध्ये विकसित झाला. आणि त्यांनी 1980च्या दशकामध्ये आपण जे उत्पादन करत आहोत ते इतर देशांना त्याचं तंत्रज्ञान द्यायचं आणि त्या ठिकाणी उत्पादन करायचं असं ठरवलं. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त आघाडीवर होता चीन. चीनची निवड झाल्यानंतर अनेक मोठमोठ्या अमेरिकन कंपन्यांनी यामध्ये चीनमध्ये गुंतवणूक केली आणि त्या ठिकाणी तंत्रज्ञान दिलं. आज तोच चीन अमेरिकेला देवजोड झालेला आहे. अनेक क्षेत्रामध्ये चीनची दादागिरी या ठिकाणी वाढली आहे आणि अमेरिकेला आता ते आपल्या बोटावर खेळवत आहे. उदाहरणार्थ पाहायचं असेल तर रेड अर्थ म्हणजे जे दुर्मिळ खनिज आहेत त्यापासून त्यांनी जे वेगवेगळे उत्पादन तयार केले आहेत, त्यामुळे अमेरिका अडचणीत आलेली आहे. आणि अमेरिकेत चीनमधून हा जो सप्लाय होतो तो त्यांनी ट्रम्प आल्यानंतर थोडा रोखला आहे. कारण ट्रम्प यांनी या ठिकाणी टॅरिफ लागू केलं होतं. या टॅरिफ वॉरमुळं चीनने आपला अमेरिकेला हिसका दाखवला आहे आणि रेअर अर्थ या ठिकाणी देणं बंद केलं आहे. त्यामुळं अमेरिकेला मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं आहे. आता चीनमधून ह्या अमेरिकन कंपन्या बाहेर पडत आहेत आणि इतर आशियाई राष्ट्रांमध्ये जात आहे. त्यात सर्वात जास्त पसंतीचं राष्ट्र म्हणजे भारत आहे. आणि मागच्या 10 वर्षामध्ये ज्या प्रगतीने, ज्या गतीने अमेरिकन कंपन्यांनी भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, गुंतवणूक केली आहे, ती पाहता पुढच्या काही वर्षामध्ये हे सगळ्या कंपन्या भारतामध्ये येतील. पण अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या ठिकाणी बोलताना आम्ही भारताला परत चीन होऊ देणार नाही असं सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं आता एकच लक्ष आहे की सर्व उत्पादन हे अमेरिकेमध्ये करायचं, सर्व कंपन्यांनी अमेरिकेमध्ये गुंतवणूक करायची. ग्रेट अगेन अमेरिकन हे त्यांचं जे घोषवाक्य आहे त्याला त्यांनी लागू करायचं ठरलं आहे. म्हणजे आपण जसं मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया ह्या 2 घोषणा पंतप्रधान मोदींनी दिल्या आणि भारतामध्ये त्याची क्रांती झालेली दिसून आली. छोटे छोटे वस्तू आपण बाह्य देशातून आयात करत होतो ते आता बऱ्यापैकी इथं उत्पादन होऊ लागलं आहे. त्याच्यात आयातीमध्ये कमी आली आहे. त्यामुळं अमेरिकेची ही चिंता जी आहे की भारत दुसरा चीन बनेल, याला कुठेतरी उत्तर देणं गरजेचं होतं आणि ते आपले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिलेलं आहे. सोडेतूर उत्तर दिल्यामुळं अमेरिकासुद्धा या ठिकाणी थोडी निवृत्त झालेली दिसून आली. अशा अनेक उदाहरणे आहेत ज्यावेळेस भारतावर संकट आली त्यावेळेस त्याच्यावर आपल्या शास्त्रज्ञांनी, आपल्या विज्ञान तंत्रज्ञानाने मात केली आहे. उदाहरण छोटंसं पाहायचं असेल तर मी इस्रोचं उदाहरण देईल. 2000च्या दशकामध्ये म्हणजे साधारणतः 1998-99च्या आसपास भारताला क्रायोजेनिक इंजिन रशियाकडून घ्यायचं होतं आणि रशियाने हे टेक्नॉलॉजी भारताला द्यायचं कबूल केलं. पण हे अमेरिकेला आवडलं नाही, म्हणून अमेरिकेने भारताच्या याच्यावर आक्षेप घेतला आणि काही निर्बंध लादले होते. मग
मग भारताने यापुढं पाऊल टाकण्याचं ठरवलं. पण अमेरिकेच्या या धोरणामुळे रशियाने माघार घेतली आणि भारताला क्रायोजेनिक इंजिन दिलं नाही. पण भारताने सुद्धा कच खाल्ली नाही आणि भारतीय शास्त्रज्ञांनी PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचं क्रायोजेनिक इंजिन भारतामध्येच विकसित केलं आणि जगाला दाखवून दिलं की आम्ही तंत्रज्ञानामध्ये कमी नाही. आज PSLVचा जो दम आहे तो अमेरिकासुद्धा मानते आहे. अनेक अमेरिकन उपग्रह या PSLVच्या माध्यमातून भारताने सोडलेले आहेत. 1998ला 99ला ज्यावेळेस आपण परमाणु पोखरण 2 केलं त्यानंतर सुद्धा भारतावर अनेक निर्बंध लादले गेले. तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारतावर अनेक प्रकारचे बदलाचा एक आदेश जारी केला होता. पण त्यावेळेसचं नेतृत्व कणखर होतं. अटल बिहारी वाजपेयींनी अमेरिकेसमोर हार न मानण्याचं ठरवलं आणि अनेक प्रकारच्या घोषणा किंवा निर्णय या ठिकाणी घेण्यात आले. शेवटी 1 वर्षानंतर अमेरिकेने स्वतःहून आपल्यावर आलेले निर्बंध मागे घेतले. त्यामुळे आपण जर ठरवलं तर आपण हे सगळं करू शकतो. अमेरिकेचं पाठबळ घ्यायची काही गरज नाही. फक्त या ठिकाणी मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि खरं पाहिलं तर देशाचे नेतृत्व अशावेळी खूप कणखर पाहिजे. त्यामुळं अनेक निर्णय हे सहज घेता येतात किंवा बदलता येतात. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,